ओके, तर इथे बघू शकतो हा धानीचा चार्ट आहे. ठीक आहे, धानी इथं पण नाव आहे, इथं पण स्क्रिप्टचं नाव आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आता ब्रेकआउट आला तर तो ब्रेकआउट येऊ शकतो 20% पर्यंतचा. ठीक आहे, इथून जर प्राइस अप जाते पुढे तर 20% जाऊ शकते. ठीक आहे, का जाऊ शकते याचे आपल्याजवळ 3 रिझन आहेत. किती? 3 रिझन. रिझन नंबर 1, सिम्पल चार्ट पॅटर्न. ठीक आहे, चार्ट पॅटर्न जितका सिम्पल असतो तितकंच तो चालण्याचे आणि ब्रेकआउट येण्याचे चान्सेस जास्त असतात. जितका कॉम्प्लिकेटेड चार्ट पॅटर्न तितकाच तो फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता या चार्टमध्ये आपण बघितलं तर मी जास्त काही उलटसुलट इंडिकेटर वापरलेले नाही आहेत, फक्त व्हॉल्यूम वापरला आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेजेस. ठीक आहे, रिझन नंबर 1 क्लिअर झालं. रिझन नंबर 2 काय आहे की प्राईसला ब्रेकआउट होण्यासाठी मिनिमम कन्सॉलिडेशनची गरज असते. काय? सॉलिडेशन. ठीक आहे, कन्सॉलिडेशन. तो कन्सॉलिडेशन आता आपल्याला कुठं दिसतोय? 1 मिनिट, आला बघ. इथून झाला प्राईसचा डाऊनफॉलपासून ते आजपर्यंत पण बघितलं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ह्या मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि ह्या सप्टेंबर. सध्या सप्टेंबर चालू आहे. जवळजवळ 6-7 महिने प्राईस एकाच रेंजमध्ये अपडाऊन करते. ठीक आहे, अपडाऊन करते किंवा कन्सॉलिडेशन करते किंवा टाईम स्पेंड करते. ठीक आहे, मग जितकं इनफ कन्सॉलिडेशन होतं तितकंच त्याचे ब्रेकआउट होण्याचे चान्सेस वाढतात. ओके, सेकंड रिझन क्लिअर झालं. थर्ड रिझन की प्राईस जर ब्रेकआउट द्यायची असेल त्याचे प्रिव्हियस इंडिकेशन कोणते असतात? प्रिव्हियस इंडिकेशन असतं की ट्रेंड लाईनला ब्रेकआउट देणे. आता या म्हणजे धानीच्या स्क्रिप्टने इथं ब्रेकआउट दिलेला आहे का? डेलीवरती हा डेलीचा टाईम फ्रेम आहे. इथं टाईम फ्रेम दिसतोय तुम्हाला, हा डेलीचा आहे. या डेलीच्या ट्रेंड लाईनवरती ब्रेकआउट दिलेला आहे. ठीक आहे, सेम ब्रेकआउट त्याने दुसऱ्या टाईम फ्रेमवरती पण दिलेला आहे, विकलीचा टाईम फ्रेम. विकलीचा टाईम फ्रेम ओपन करतो मी. हे बघ, हा विकलीचा चार्ट पॅटर्न आणि ही झाली त्याची ट्रेंड लाईन. ठीक आहे, विकलीची ही ट्रेंड लाईन. आता मी हाताने ड्रॉ करतोय त्यामुळे एवढं परफेक्ट दिसत नाही आहे. निवांत चार्ट ओपन करून तुम्ही बघू शकता. या विकलीवरती त्याने ब्रेकआउट दिला, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला. तसं त्याने डेलीवरती पण ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर प्राईस सस्टेन करते आहे का? येस, ऑब्वियसली. प्राईस आपण इथं बघू शकतो की प्राईस इझिली सस्टेन करते आहे. इथून बघ, या ट्रेंड लाईनचा इथून हा ब्रेकआउट दिला. सुरुवातीला ट्राय केलं, परत डाऊन आले, टेस्ट केलं. आता या लेवलला प्राईस सस्टेन करते आहे. ओके, 3 रिझन झाले आपले. चार्ट पॅटर्न सिम्पल आहे. ठीक आहे, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळाला आहे, प्राईसमध्ये इनफ कन्सॉलिडेशन झालेलं आहे. आता डिस्क्लेमर काय? डिस्क्लेमर असा आहे की हा फक्त एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे. ठीक आहे, प्राईसला जर ब्रेकआउट द्यायचं असेल तर ती कोणता चार्ट पॅटर्न बनवते हे आपण याच्यामध्ये शिकतोय. ठीक आहे, त्यामुळे हा कोणताही बाय आणि सेलसाठी रिकमेंडेशन नाही आहे. तुमची रिस्क पोझिशन किंवा रिस्क कॅपॅसिटी, फायनान्शियल पोझिशन किंवा फायनान्शियल कॅपॅसिटी याच्यानुसार ट्रेडिंगचे बाईंग आणि सेलिंग डिसिजन घेतले जातात. अजून काय राहिलं? बस एवढंच होतं. आणि आता महत्त्वाचं, तिसरी गोष्ट महत्त्वाची की जर ब्रेकआउट फेल झाला तर स्टॉप लॉस कोणता असू शकतो आपला? ऑब्वियसली जर वरती अपसाईडला हा जर ऑल टाईम हायला जाऊ शकतो, मे बी जाऊ पण शकतो, काय आपल्याला माहिती नाही ते. ठीक आहे, पण आपण हा एक आपल्यासाठी अंदाजे टार्गेट, आपल्यासाठी हा एक बेसिक टार्गेट आपण ठेवलेला आहे की जर इथून जर प्राईस जर ब्रेकआउट दिला तर इथपर्यंत आपलं टार्गेट आपण ठेवू शकतो. पण त्याचबरोबर ती डाऊन पण येऊ शकते. मग डाऊन आल्यावर त्याचा आपला स्टॉप लॉस कुठे असू शकतो? मी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून देतो. स्टॉप लॉस आपला इथपर्यंत आपण ठेवू शकतो. ठीक आहे, हा झाला आपला स्टॉप लॉस.
सेकंड, हा झाला आपला टार्गेट अराउंड 20%. ठीक आहे, ही झाली आपली एंट्री. ठीक आहे, ओके, डन. आणि जो आता राहिला आहे याला म्हणतो आपण काय, याला म्हणतो आपण रिस्क. ही आहे आपली एवढी रिस्क आणि याला म्हणतो आपण रिवॉर्ड. ओके, लेट सी की आता मंडेला काय होतं. धानी, शेअरचं नाव धानी आहे. लेट सी व्हॉट हॅपन्स ऑन द मंडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.